भावांनो या तुम्ही पण नक्कीच, मी पण तुमचा लाडका विकी शेळके येतोच गोव्याला 3 दिवस. आशु भाऊ फर्स्ट टाइम ट्रेनचं तिकीट काढायला चाललाय. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मी चाललोय गोव्याला 14 तारखेला, तर त्याचीच खास शॉपिंग करण्यासाठी आम्ही चाललो शिवड मॉलला. मी तुम्हाला नक्कीच सगळी दाखवणार आहे. आणि आमच्या सोबत आहे लोकेश भाऊ, ते त्यांना बोटा करीस आम्ही कॅमेरा इकडे फिरवलेला आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. तर आमचा भाऊ आलेला आहे गोवा शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग करायलाच लागेल, मजा नाही येणार गोव्याला जायला. बोलतो गोव्याला जायचे म्हणून बुटायटा घ्यायचे, भाऊला बीचवर रनिंग करायचे. लय माकले जरा धुवायला टाकायला लागतील. माझा भारी मस्त की होतं मागचे एकदम घेतलं त्यांच्या कामदार कुठे वा म्हणजे आपल्या घरचा असेल वर्षातून 4-10 आल्यात. बघू आता योग घेतले तलाठी साहेबांनी काय घेतले बघू. अरे बा हा हा बादशाह दिसतोय. याच्यात जरा गोरा दिसून येते, कशी लाईट आहे ना वरती. बघा नवीन ड्रेसिंग बघितलेली आहे. दाखवून दे रे. आता आमची शॉपिंग डन झालेली आहे. यावी नाही केली हे तर आम्हाला आवडला नाही. आपली झन्नो इथं आहे. आज आम्ही तब्बल आमची ओल्ड मॉडेल स्विफ्ट घेऊन आलेलो आहे, जिने आम्हाला खूप साथ दिलेला आहे. तिलाच घेऊन आलेलो आहोत. अजून तिला 40 वर्ष आमच्या सोबतच राहील. द नेक्स्ट डे. तर गाईज गुड मॉर्निंग. रात्री लेट झोपलो होतो म्हणून आता 12-12:30 नंतर उठलोय. आता चाललोय गाडीचं काम करायला, कारण की थोडी एक हेडलाईट चालू न होत बघतो. ती चालू झाली तर ती, तर डायरेक्ट दुसरी नवीन टाकून येतो. आणि अजून बॅग पण भरायची बाकी आहे, ती पण भरून घ्यायला लागणार. रात्री काहीतरी निघायला लागेल 9-10 वाजता, तेव्हा सकाळी 7-8 वाजता पोहोचतो. बघू आता. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू असेच राहा बघत आणि आपल्यावर प्रेम करत राहा. तर दादासोबत आलोय लाईट टाकायला आणि परत दादासोबत जाणार मॉलला, काय त्याला शॉपिंग करायची. मी तर काल करून एकदम ओके झालेलो आहे. चले नेरूलला. बघू आता कुठली दादा लाईट चॉईस करते त्याच्यावर आहे. मग ती टाकून ही गाडी तर सोडून आम्ही जाणार. मग ते टाकून ओके करून आम्हाला फोन करणार का या म्हणून गाडी झालेली. येऊन बघू आता दादा कुठली चॉईस करतोय. लाईट गेलाय तो, देखते अभी काय होय घर क्या नाही. शुभाई सोबत शॉपिंग करण्यासाठी आज त्याला चप्पल पाहिजे भावाला आपल्या. बघू आता त्याला काहीतरी अजून पाहिजे होतं ते भेटले नाही आहेत. बघू आता असं काय. आपली गाडी पण टाकलेली आहे त्याला. आशुभाई सोबत आज मॅकडॉनल्ड. आशु भाऊ फर्स्ट टाइम ट्रेनचं तिकीट काढायला चाललाय. आज आम्ही ट्रेन मध्ये सफर करणार दोघे भाऊ. टाइमानंतर आशुभाई ट्रेन मध्ये सफर करतोय. गाडीचं काम चालू आहे, पण आता आम्ही त्या जुन्याच लाईटी टाकल्यात कारण की त्या पण खूप सुंदर दिसतात म्हणून. लाईटचं काम चालू आहे. 1 तास झाला. अक्का भाई मॉल बिल फिरून आलं तरी यांचं अजून काम नाही. हे बघा आपला बॅनर गाजतोय आजही गावामध्ये अजून पण, आणि तसं पण आपण खूप गाजलेलो आहोत. तर आता आलोय बाबूला घ्यायला. अजून 10 मिनिटं बाकी आहेत. आज बाबू शेटला घ्यायला आमची मम्मी आलेली आहे. भाईचं काम आहेत काय झाले. भाईच्या खूप मैत्रिणी आहेत आमच्या. चला तर गाईज माझ्या मी बॅगा पॅकिंग करून मस्त एकदम सेटअपमध्ये ठेवलेल्या आहेत. अजून त्या तिघांच्या बॅगा यायच्या बाकी आहेत. घरी येऊन पहिला झोपलो कारण की रात्रभर गाडी पण चालवायची. आता पहिले जाऊन फार्म हाऊसवर बघतो काय काय. 4-5 दिवस तर येणार नाही घरी म्हणून ती चेकिंग करून येतो काय काय राहिला आहे, काय बंद करायचं राहिला आहे, काय चालू करायचं राहिला आहे. तसं तर ड्रायव्हर तर सगळं हँडल करतातच,
पण जरी आपण बघितलेला आणि त्यावेळी बघितलेला एक फरक असतं, म्हणून जाऊन येतो पहिला आणि बघून येतो आणि नंतर पहिले घरी जाऊन जेवतो. तसं जेवलो का जरा बरा वाटतं. काय बॅगांचा सेटलमेंट चालू आहे. गोव्याला 3-3 चपली घेऊन आमचा मोठा दादा. भाऊ एक चपलीवर निघलाय गोव्याला आणि एक चड्डा, त्याचा फक्त काम आहे. बाबा या बॅगा नव्हता कशा विषयावर लावून ठेवले. नशीब आता लागला तर. महाराष्ट्राचा मी ब्लॉगर, मी तुमचा लाडका विकी शेळके. आता निघलोय गोव्याला जायला. तुम्ही पण या, मी पण येतो. उद्या भेटू. चला भावांनो, भेटू आपण थेट गोव्याला. टंकी फुल करून घेतो म्हणजे टेंशन नको. हाँ फिर होएगा ना, तुमको क्या पैसा ही तो लूटना है. इधर देख, कितने बार गाँव गए हैं? हाँ, कितने महीने में? अच्छा, तुमचे सहाले हो. फुल करून घेतो म्हणजे कुठे थांबायला नको, म्हणून डायरेक्ट टंकी फुल करून घेतो. चलो गोवा. आमच्या साहेबांची दिंडी लवकरच उठवली. उरकले पुन्हा नाही क्रॉस व्हायचं ना. गोष्टी करी आता झोपणार ना राजभर. मयूर त्याचा घाल ना कमी. कुठे पण गेले तरी नाकाला टच कर. बॉट फक्त ना, बॉटल बॉट टच कर. नाही ना घेऊ नये. हा बस लावाचा नाकाला. इकडं बघ टायमिंग उठले. थांबलोय थोडा टाइमपास करण्यासाठी आम्ही आणि निघणार डायरेक्ट थेट गोव्याला भेटू. थोडा गाडी थंड व्हायला थांबलो आहोत आम्ही. तलाठी भाऊ आमचा झोपलेला आहे, जरा पायानं पण आराम भेटला पाहिजे. काय नाही, दादाला मस्त सांगितलं आपल्या मस्त की जुन्यात लाईटी टाक, फालतूमध्ये इन्व्हेस्टमेंट नको करू. सेटअप चालू आहे, फोटोशूट. इथं दुष्काळात 13 बघले पण पाऊस नको. पाऊस आले बाई डायरेक्ट. काय या बाई गोव्याला मजा करायला चालले हो का? छत्र्या करायला नाही चाललो गोव्याला. गोव्यात बघा तुम्हाला बघा पाऊस पडतोय. तलाठी भाऊ, अरे गोव्याला चालले हो का? आता इथे रत्नागिरीलाच थांबू. एवढा पाऊस पडतोय, तिकडे छत्र्या घेऊन फिरायला लागेल गोव्यात बीचवर. मग बाबा इकडे बघ गाडी वावत जाईल वाटत. थोडा चाय नाश्ता करायला थांबल्यासाठी, नाश्ता नाही चाय प्यायला. जरा बोललो फ्रेश होतो, चेहरा बिरा धुईल म्हणजे कशी झोप येणार नाही गाडी चालवताना आपल्या. आमचे तलाठी भाऊ का निसं सारखं झोपताना 5-5 मिनिटाला बघ परले आरवा परले. ए तू नाही का ये. चाय टाइम झालेला आहे आमचा. भाऊला कधी भूक लागते. चाय पिओ. बुर्जी पाव खायला आले भाऊ. बुर्जी पाव गोव्याला. भाकरी पंजाब या दुबईला गेलं तरी भाकरी न्यायला लागते बहुतेक पार्टी. सुकट 180 नेले असती, पण घरचे व्हिडिओ बघतात म्हणून परत गाडी नाही देणार. आता 100% 180 नेले असते. रात्री 9:30 वाजता गाडीवर बसलेलो गाडी चालवायला. तर सकाळचे 4:30 वाजलेत तरी घोडा धावरावतोय.
अजून भावांनो 100 किलोमीटर बाकी आहे गोवा आणि आम्ही आता कर्नाटक मध्ये इकडे झाडी झुडपामध्ये थांबलेलो आहोत. हे बघा ना इकडे भाई फुल पाऊस पडलेला आहे झाडी झुडपामध्ये. घोडा नाही भाई पहिल्यांदा बघले गोव्याला एवढी मोठी डोंगरा आहे. रस्ता चुकले 100 किलोमीटर लांब कुठे सगळं झोपलं सगळं लई झोप आली बाबा. पहिले जाऊन झोपायला उठला आमचा. फायनली गोव्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. रात्रभर गाडी इकडून तिकडून चालून आणि तब्बल तलाठी साहेबांमुळं आम्ही 100 किलोमीटर चुकलेलो आहोत. माझ्या मुलं त्याला वीरप्पनचा जंगल बघायचा होता का आज. डायरेक्ट आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. डायरेक्ट बोललो मच्छी घेऊ पहिले नंतर जाऊ रूमवर. आणि रूमवर पण फोन लावून ठेवलेला होता आम्ही येतो म्हणून. तलाठी भाऊ मच्छी चॉईस करणार आहेत आज. एवढी मोठी तलाठी साहेब चॉईस केली. आपल्या डेलीच्या अड्ड्यावर आलेलो आहोत आम्ही. बघू आता रूम. तर आम्ही फोन केला होता का खाली आहे का. आता बघू खाली असली तर इथं घेतो नाही तर दुसरीकडे जायला लागणार. आणि बुक तर करून ठेवलेलं आता काय माहिती काय होणार. रूम 1 नंबर भेटलेली आहे भाऊला आमच्या पासाला. इथं बघायचे. हे कुठं बसणार आहे तू. इथे बघ ही पण रूम. बटना कुठे नाही खाल्ला असेल. खूप सुंदर. 2 वाजता तरी जेवायलाच बनवता ना अजून. हा काय एवढं जेवायला आणले. हे कधी व्हायचं तर नाही होईल तिखट. खायचं काम करा. तिखट असो गरम असो काय करायचे. साहेबाला एक काम ना नीट करते. लसणाचा लोणचा घेऊन आले. आलापेश सांगले ते. अरे कसला गाती आहे गादी निसते गप गादा. इकडे लसणाचा लोणचा घाला आल्या. इकडे पण राशन आम्हाला पाठवतं आणि एका मना सुखांचा गुन्हा देणार. हे मस्त की मजा करतात मना मजा करायला नाही देत. इकडे वय राशन. अरे काय बाबा काय. चला ड्रेसिंग तर मारलेले पण काच पकी आणि चला ड्रेसिंग मारून तर निघलेलं आहे. अजून लोकेश भाऊ चष्मा आणायला गेलाय. येतोय बाबा कधी आणशील चष्मा. ड्रेसिंग तर मारून ओके झालेलं असंच फक्त आता टाइमपास. आणि संध्याकाळी बघू काय प्लॅन बनतो यांचा. गाडी तर घेतली पण तिथे आधी सगळी छानबीन करून घेऊ दे नंतर प्रॉब्लेम नको. चला स्कूटी तर घेऊन निघालो आम्ही दोघे जण. आता बघू कुठे प्लॅन चालू आहे आमच्या दोघांचा फक्त जायचा. ते मस्तपैकी रूममध्ये टपाटप वरतात पाटल्या दोघे फक्त. या दारानं आमचे का भाऊ पण नाही देत. पण आता काय करणार. गोव्यानं आले बोलला तर इथं गेलोच पाहिजे. चला आता आम्ही आलोय इकडे खास फोटो काढण्यासाठी. म्हणजे काय अर्थच नाही. आणि भाई गोव्याला या पण जरा नीट सांभाळून या कारण की इथं खूप लूटमारी चालू आहे पैशांच्या बाबतीत. म्हणून जरा सांभाळून. कारण की जबरदस्ती आणि दादागिरी खूप चालू आहे इकडे. नाही आणल्यांकांची नारळाची जरा आमची इथं एवढी आहे का नारळा पारतून तरी आम्ही काहीच नाही. पण इथं आता गोव्याला आलं म्हणजे तर जायला लागतं. तर काय
बोलता ना तर जाऊ दे, काय बोलायचं आहे ना, जाऊ दे, बोलून का फायदा नाही. चला आता निघतो आम्ही जायला आमच्या रूमवर. पण बायको भेटेल, जरा नीट भेटेल ना, तिला भाकरी येऊन दे ना. आमची आईस रास चोपील भाकरी ना आल्यावर. आपण नवीन रेसिपी बनवतोय, बोनलेस चिकन. तर आज मी कुकर बॉय झालेलो आहे. घरी कधी आजपर्यंत केला नाही, पण बाहेर आलो म्हणजे पहिले तेल गरम करू. हा बोनलेस चिकन याच्यात सगळे पहिले आपण मसाले टाकून घेऊ. किती घेऊ? कलर साठी थोडी आपण त्याच्यावरती कोथिंबीर शायनिंग साठी टाकतो आणि एकदम स्लो गॅसवर एक एक दाना सोडू, म्हणजे एक एक पीस सोडू. अरे बाबा आम पलटी मारून घेऊ त्यांना, म्हणजे दोन्ही साईड शिजून येते. आता आपली रेसिपी झालेली, आपण खास साहेबांना घेऊन जाऊ आणि त्यांना विचारू कशी वाटली रेसिपी. साहेबांना आपण देऊ, बघू काय बोलतात. काय साहेब, खाऊन बघा. एकच खा, काय आवडलं काय खाताय? बस झाली, एकच खा. जरा मीठ जास्त आहे तुमचे. नको खाऊ. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.